ढगफुटी झाली. आता याच्यामध्ये शासनाचा काय जी.आर आला, कोणते मंडळ आले, कोणते वगळले? प्रथम तर मी तुमच्या चॅनलचं स्वागत करतो की तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर उशिरा होत नाही पण आलात. माझं जिल्हा अधिकाऱ्याला सांगणं आहे तुमच्या चॅनलच्या मार्फत की मौजे राणी उच्चगाव हे सततच्या 10 वर्षापासून कधी ना कधी काही ना काही कारणास्तव नियमितपणे विम्यापासून आणि तुमच्या अतिवृष्टीपासून आतापर्यंत वंचित राहत आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सतत 10 वर्षापासून या महाराज यंत्रात दुरुस्ती करावी व हे महाराज यंत्र खराब आहे असं सांगून सांगून आमचा घसा बसण्याची वेळ आली. आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले. त्या निवेदनाच्या प्रती पण आपल्याला दाखवतो. यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्याला निवेदन दिले, परंतु या कंपनी सोबत अधिकाऱ्याचं म्हणता येईल डायरेक्ट आता की काय गौर बंधाल की जेणेकरून कधी पण अतिवृष्टी झाली तरी राणीच्या गावाला कमीच होती, विमा भरला तरी राणीच्या गावाचा कमीच दाखवते. हे माझ्याकडे आता त्यांच्याच काढलेलं हवामान यंत्राचे हवामान मापक यंत्राचे कागद आणलेले रिपोर्ट आणलेला आहे काढून. या रिपोर्ट मध्ये बघा, या कलेक्टर महाशयांनी आता त्यांना म्हणायला नाही पाहिजे आम्ही शेतकरी नात्याने, परंतु आमचा उद्रेक एवढा वाढलाय की या कलेक्टर साहेबांनी हे बघा, हे 4 मंडळ ज्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे त्या भागामध्ये अतिवृष्टी दाखवली, जिथं पाहिलं जात नाही. तिथं ही बघा आमची सोयाबीन, हे पाणी बघा, ही सोयाबीन बघा, हे सगळे त्या भागाचे सरपंच उभा आहेत. यांना सगळ्याला विचारा की प्रत्येकाच्या गावचे हेच हाल आहेत का नाही. यावर्षी दर 1 ते 2 किलोमीटर मध्ये ढगफुटी झाली. ही सगळी जग जालना जिल्हा उघड्या डोळ्यांनी पाहतोय, तरी सुद्धा या महाशय अधिकाऱ्याचं आणि कंपनी सोबतचं गौर बंगाल आमच्या शेतकऱ्याला कळायला तयार नाही. म्हणून आपल्या चॅनलच्या मार्फत माझी विनंती आहे की गोर गरीब शेतकऱ्याच्या हाळाकळा या अगोदर सुद्धा तुम्ही बऱ्याच काही घेतल्या, त्यामध्ये काय 5, 50, 100, 200 अधिकारी काम तात्पुरते सस्पेंड केले. त्यांना काही फाशी होणार नाही, परंतु आमच्या बळीराजाला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे आणि ती फाशी घ्यायची वेळ या महाशय अधिकाऱ्यांनी येऊ देऊ नये, एवढीच माझी आपल्या चॅनल मार्फत विनंती आहे. कारण हे समोर दाखवतो मी या 4 मंडळामध्ये हे राणी उच्चगाव आणि राजनी दोन्ही मंडळांनी वगळले. अख्ख्या जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस झालाय की हे कुठलंही मंडळ वगळण्यासारखी परिस्थिती नसून नाही, तरी सुद्धा या कंपनीने काय आदिगावच्या महायोग यंत्रामध्ये मी मागच्या 5 वर्षापासून सरपंच असल्यापासून कालचे 3 वर्ष म्हणजे 8 वर्षापासून सतत तुम्हाला तारीख वाईज कागद देतो मी. प्रत्येक वेळेस जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी साहेब या कंपनीच्या लोकांना प्रत्येक वेळेस अर्ज दिले, तक्रारी दिल्या, परंतु याच्याकडे सतत दुर्लक्ष होत गेलं. आणि राणी उच्चगाव मंडळ प्रत्येक वेळेस काही ना काही कारण दाखवून त्यांनी सरळ रिपोर्ट दाखवला. अहो, या महायोग यंत्राला मी सांगतोय की या महायोग यंत्र जे दाखवतोय या महायोग यंत्रामध्ये 141 जर पाऊस पडला असता तर 1 दिवसा पाणी कशाला व्हायला असतं. या पाणी वाहिल्यानंतर ठराव, तरी सुद्धा जर तुमचं स्वतःच आमच्या मुडक्यावर पाय देण्यासाठी जर यंत्रावर तुमचा विश्वास असेल तर प्रत्यक्षात इथे यावं आणि ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या तरी शेतकऱ्याला कमीत कमी मोबदला द्यावा, हीच आमची कळकळीची विनंती आहे. अधिकाऱ्याला चांगला इशारा द्यायचा मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी कसल्याही परिस्थितीत या आमच्या उद्रेक भावनेचा उद्रेक होऊ देऊ नये. कारण हे बघा, प्रत्येक गावचा सरपंच सर्कल मधले सरपंच आहेत. प्रत्येक सरपंचाला आपापल्या गावामधलं नियोजन करावं असं वाटतं. अहो, सरपंचच काय आम जनतेला सुद्धा सतत दिसतंय, उघड्या डोळ्यांनी दिसतंय, जेणेकरून अख्खा जालना जिल्हा पावसाने परेशान झालाय. दर 1 ते 1.5 किलोमीटरवर 2 किलोमीटरवर 2 फरलांगवर 1 फरलांगवर सतत ठिकाणी ढगफुटी झाली. यांनी डोळे कुठे ठेवले होते जेणेकरून या कागदाच्या भरोश्यावर विनाकारण गोरगरीब शेतकऱ्याचं नुकसान करत आहेत. माझी कळकळीची विनंती आहे, यांनी हा उद्रेक होऊ देऊ नाही.
तुमची महावेद यंत्राची मागची लढाई अयशस्वी झाली. माझी महावेद यंत्राची लढाई अयशस्वी झाली नाही, काही अंशी यशस्वी झाली, परंतु त्यावेळेस सुद्धा मी यशस्वी झालेलं यंत्र तरी सुद्धा त्या शासनाला वारंवार सांगितलंय की हे महावेद यंत्र खराब आहे. त्या स्कायलॅब कंपनीशी जो काय करार असेल, जे काय अधिकाऱ्याची गोडबंगल चाललेलं, जे काही मॅनेजमेंट वाटतंय त्याच्यानंतर मला 100% मलाच काय, जे सगळे सर्कल मधले सरपंच आहे परिस्थिती डोळ्याने दाखवत आहे. आम्ही म्हणायची गरज नाही, आमचा आरोप नाहीये, परंतु 100% सांगतो की हे महावेद यंत्राच्या चुकीमुळे 10 वर्षापासून कधी ना कधी आमचं राणी उच्चगाव मंडळ हे काही ना काही कारण असतं चुकीचं कारण देऊन वगळलं जातं. कारण आम्ही काय शेतकरी नाही का? आम्ही इतर शेतकऱ्याचं मंडळ बसलं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. अख्खा जिल्हा बसला पाहिजे, कारण पूर्ण जिल्ह्यावरच पावसाचं फार मोठं दुष्काळी सावट आलेलं आहे. सर्वच ठिकाणी पाणी भरपूर झालेलं आहे. म्हणून आमचा जर उद्रेक झाला तर जे काही आता टीव्हीवर दिसतंय ना ते व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही, हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतोय शासनाला. धन्यवाद. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे रब्बीचे पिकं असतात मराठवाड्यातील, त्यामध्ये जालना जिल्ह्यामधून घनसावंगी तालुका खरीपाचे पिकं सोयाबीन असेल, मूग असेल, कापूस असेल, तुरी असेल, हे सर्व पिकं जवळपास 100% उद्ध्वस्त झालेले. परंतु हवामान खात्याचे जे काही यंत्र आहेत राणी उंचगाव मंडळाला बसवलेले ते नादुरुस्त असल्यामुळे तालुक्यातील राणी उंचगाव मंडळ हे जिल्हाधिकाऱ्याच्या पत्रानुसार वगळण्यात आलेले. परंतु वस्तुस्थिती अशी की शेतकऱ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. आज रोजी शेतकऱ्यांनी पूर्ण त्यांचे जे घरातले असेल किंवा बाहेरून कृषी सेवा केंद्र उधारीतून आणून कशी तरी शेती आपली व्यवस्थित पिकवली, परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये 100% नुकसान झालेलं आहे. याची दखल माननीय जिल्हाधिकारी यांनी घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्याला मदत करावी, एवढी मी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि शेतकऱ्याला आपण उभा राहावी अशी मी विनंती करतो. गाव सर्कल, रांजणी सर्कल, तिकडचे 4 सर्कल घेतले. कुठले? आपले इकडे गोदावरी काठाकडचे 4 सर्कल घेतले. इकडचे 4 सर्कल जो अतिवृष्टी झालेले, इथं पाणी मुसळधार पाऊस ढगफुटी झालेली. राणी उंचगाव इथं रांजणी, इकडे पानेवाडी, घनसांगी इकडचे वगळण्यात आलेले. इकडचे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष घेऊन हे पूर्ण चौकशी करून कृषी अधिकाऱ्याला अहवाल देऊन एवढं हे गोरगरीब मरते याचं पाणी पडलेलं इकडं, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याला अहवाल देऊन हे करावं. या चॅनलच्या मदतीतून मी बोलतो.